नमस्कार. रंजनाज गार्डनिंग चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत. मी प्राध्यापक डॉक्टर रंजना प्रवीण देशमुख. आज स्नेक प्लांट याबद्दल आपणाला माहिती सांगत आहे. स्नेक प्लांटलाच साप वनस्पती असं म्हणतात. आता ही जी वनस्पती आहे या वनस्पतीचं बॉटॅनिकल नेम जर म्हटलं तुम्ही तर सॅन्सेव्हेरिया झेलॅनिका असं आहे. ही वनस्पती याच्यामध्ये हिची जी पानं आहे ही तलवारीसारखी धारदार आणि रसाळ आणि हवा शुद्ध करण्यासाठी याचा वापर केला जातो. बघा, आणि सुंदर अशी दिसतात. बघा ही वनस्पती कशी दिसते. आता ही सुद्धा स्नेक प्लांटच आहे. हे सुद्धा स्नेक प्लांट आहे, परंतु याच्या कडेला पिवळा रंग नाही आणि ही पूर्ण हिरव्या रंगाची आहे आणि याच्या कडा पिवळ्या रंगाचा आहे. तर याचं जे बॉटॅनिकल नेम आहे ड्रॅकेना ट्रायफॅसियाटा. ड्रॅकेना ट्रायफॅसियाटा असं याचं बॉटॅनिकल नेम आहे. याचं सॅन्सेव्हेरिया झेलॅनिका आणि हे ड्रॅकेना ट्रायफॅसियाटा अशा दोघांमध्ये थोडासा फरक आहे. दोघंही वनस्पतींना थोडं आता हा थंडीचा मौसम गेला की नंतर थोडं जेव्हा ऊन पडेल तेव्हा याला फुलं यायला सुरुवात होते, फ्लॉवरिंग यायला सुरुवात होते. पण फ्लॉवरिंगसाठी थोडंसं उन्हाच्या भागामध्ये याला ठेवायला पाहिजे. ॲक्च्युली हे इंडोअर प्लांट्स आहे आणि हे घरामध्ये कुठे ठेवतात तर याची जागा अशी फिक्स अशी दरवाजाजवळ आहे, नंतर तुमच्या लिव्हिंग रूममध्ये, नंतर स्टडी रूममध्ये आणि खिडकीजवळ हे ठेवलं जातं. कारण सकारात्मक ऊर्जा घरामध्ये आणण्याचं काम आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर टाकण्याचं काम ही वनस्पती करत असते. म्हणून फेंगशुईमध्ये याला विशेष असं महत्त्व दिलेलं आहे. अध्यात्मामध्ये पण विशेष असं महत्त्व दिलेलं आहे. यामुळे घरातलं वातावरण आनंदी राहतं आणि घरात भांडणं होत नाही असं म्हणतात. हिची जर योग्य दिशेला म्हणजे पूर्व दिशेला जर आपण याला ठेवलं तर घरामध्ये अतिशय खेळीमेळीचं वातावरण राहतं. तर हे या वनस्पतीचं असं विशेष असं महत्त्व आहे. दुसरं काय की याला स्नेक प्लांट असं म्हटलेलं आहे, साप वनस्पती असं म्हटलेलं आहे, कारण की या वनस्पतीमध्ये असा हा जो याचं पान असं आहे आणि रसाळ गुणधर्म आहे, त्यामुळे हवा शुद्ध करण्याचं काम ही वनस्पती करत असते. ह्या वनस्पतीचं मेंटेनन्स जर तुम्ही म्हटलात तर फार कमी आहे. खूप कमी पाण्यामध्ये ही जगते. तुम्ही 2 दिवसाने पाणी टाकलं तरी चालेल, थोडं कमी पाणी टाकलं तरी ही वनस्पती खूप छान जगते. आणि ही वनस्पतीची लागवड पण फार सोप्या पद्धतीने आहे. या वनस्पतीचं पान असं इथून कट केलं आणि ते पान कटिंग करून जमिनीमध्ये खोसलं तरीसुद्धा ते जमिनीमध्ये लागेल. म्हणजे पानापासून पण याचं लीफ कटिंगपासून सुद्धा हे लागू शकतं, ही वनस्पती लागू शकते. आणि हिचे असे भरपूर खोड तयार होतात वेगवेगळे. बघा हे असे आता याला आलेले आहेत, हे आलेले, हे आलेलं आहे, हे पाहे, हे वेगळं कंद तुम्ही काढू शकतात, लावू शकता. याला वेगवेगळे कंद येतात असे छोटे छोटे आणि मग ते तुम्ही वेगळे करून ते पण लावू शकतात. पण पानाच्या कटिंगपासून सुद्धा ही वनस्पती लागू शकते. अशी ही सुंदर दिसणारी स्नेक प्लांट याला म्हणतात सॅन्सेव्हेरिया वनस्पती. आज आपण याची माहिती शिकलो. ओके, बाय.